संजय राऊतांकडून हर्षवर्धन सपकाळांची काँग्रेस हायकमांडकडे पत्राद्वारे तक्रार। संजय राऊतांकडून तक्रार होण्याचं कोणतंही कारण नाही, तशा काही घडामोडी घडल्या नाही। हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून भूमिका स्पष्ट। निवडणूक आयोगाच्या भेटीसाठी पक्ष म्हणून काँग्रेसने उपस्थिती दाखवली। मनसेसोबत येण्याच्या अनुषंगाने शिष्टमंडळ नव्हतं, निवडणूक आयोगाच्या कारभारावर भेट होती, त्यामुळे आघाडी आणि युतीच्या चर्चा अनावश्यक। सपकाळांचं स्पष्टीकरण। बुलढाण्यात 1 लाखाहून अधिक बोगस मतदार, निवडणूक आयोगाकडून बोगस नावं काढण्यास टाळाटाळ। सत्ताधारी आमदार संजय गायकवाड यांचा मोठा दावा। ठाण्यात भाजपकडून महापालिकेसाठी इच्छुक असलेल्यांसाठी मार्गदर्शन शिबिर, शिबिराच्या माध्यमातून भाजपने एक प्रकारे स्वबळाची चाचपणी सुरू केल्याची चर्चा। सध्या आमच्याकडे 350 पेक्षा जास्त इच्छुकांचे अर्ज, संदीप लेले यांचं वक्तव्य। 2 दिवसापूर्वी भाजपचे आमदार संजय केळकर यांनी ठाण्याचा महापौर भाजपचा व्हावा असं केलं होतं वक्तव्य। ठाण्यात भाजप सोबत येत नसल्यानं सेनेचाही एकला चलोरेचा नारा, सूत्रांची माहिती। ठाण्यात टेंभी नाका परिसरात शिंदेंच्या शिवसेनेची बैठक संपन्न। युती असली तरी स्थानिक लेव्हलला पक्ष सांभाळणार कुरघोड्या आहेत त्या बैठकीत मांडल्या। ठाण्यातील बैठकीनंतर नरेश म्हस्के यांचं वक्तव्य, तर युती झाली तर महायुती म्हणून लढणार, अन्यथा एकटे लढणार, म्हस्केंकडून स्पष्ट। ठाण्यात शिवसेनेच्या बैठकीत स्वबळाचा नारा दिल्यानं शिंदे नाराज, सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या नाऱ्यामुळे शिंदे नाराज असल्याची सूत्रांची माहिती। पक्षातील वरिष्ठ नेत्यांना शिंदे मार्गदर्शन करणार। ठाण्यात भाजपचा महापौर होण्यासाठी भाजप काम करेल, भाजप स्वबळावर लढण्याच्या चर्चांवर संजय केळकरांचं मोठं वक्तव्य। आपण गाफील राहता कामा नये, संजय केळकर यांचं सूचक वक्तव्य। अंबरनाथमध्ये शिवसेनेचे माजी नगरसेवक सुरेंद्र यादव यांच्या भाजप प्रवेशावरून आमदार बालाजी किणीकर यांचा भाजपला इशारा। युती धर्म तोडाल तर आमच्याकडेही तुमची मोठी यादी तयार, किणीकरांचा इशारा। बालाजी किणीकरांनी देवाभाऊ आणि शिंदेच्या नेतृत्वावर विश्वास ठेवावा। अंबरनाथमधील महायुतीत वादावर नवनाथ बन यांचं वक्तव्य, तर मुंबईचा महापौर महायुतीचाच होईल, बन यांना विश्वास। यंदा महापौर शिवसेनेचा आज मांजऱ्यातील कलानगरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून बॅनरबाजी, शिंदेंच्या शिवसेनेचे विभाग प्रमुख कुणाल सरमळकर यांच्याकडून बॅनरबाजी। भाजप जिल्हा सचिवाकडूनच निवडणूक आयोगाच्या कामावर आक्षेप, मतदारांची हेराफेरी केल्याचा कमलेश कटारिया यांचा आरोप। अब्दुल सत्तारांच्या दबावामुळे मतदारांची हेराफेरी झाली, कटारिया यांचा आरोप। जालन्यातील भोकरदन नगर परिषदेच्या प्रभागातील मतदार यादीत एकाच कुटुंबातील व्यक्तींची नावं वेगवेगळ्या प्रभागात। नगर परिषदेकडे 1917 हरकती प्राप्त सूचना, हरकतींवर प्रशासन शहानिशा करणार, मुख्याधिकाऱ्यांची माहिती। लातूरमधील रेणापूरमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून मतदार यादीची होळी, मतदार यादीतील चुकांमुळे लोकांमध्ये संभ्रम। एका मतदाराचं नाव अनेक प्रभागात आल्याचा प्रकार उघडकीस आल्यानं शरद पवार पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक। सदोष मतदार याद्या दुरुस्त करा, मगच निवडणूक घ्या, राऊतांची निवडणूक आयोगाकडे मागणी। तर भाजप नेते काल आले नाहीत, ते चोर आहेत, राऊतांची जळजळीत टीका। इतके कन्फ्यूज विरोधक मी पाहिलेले नाही, विरोधकांना काय मागणी करावी हेच कळत नाही। सर्वपक्षीय शिष्टमंडळाच्या भेटीवरून मुख्यमंत्री फडणवीसांची टीका। फडणवीस सर्वात कन्फ्यूज मुख्यमंत्री, कन्फ्यूज टीकेवरून संजय राऊतांचा फडणवीसांवर पलटवार, तर आम्ही मांडलेले मुद्दे सत्ताधाऱ्यांच्या काळजात घुसले, राऊतांचा हल्लाबोल। फडणवीसांचा देशाचा अभ्यास तोकडा आणि कच्चा, त्यांनी तो दुरुस्त करून घ्यावा। फडणवीसांच्या पवारांवरील वक्तव्यावर राऊतांचा पलटवार, मतदार यादीतील घोळावरून दिल्लीत काढला होता मोर्चा, राऊतांनी करून दिली आठवण। राज ठाकरेंचा 19 ऑक्टोबरला मेळावा, निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर पदाधिकाऱ्यांचा मेळावा। BLA गटाध्यक्ष पदाधिकाऱ्यांना राज ठाकरे काय मार्गदर्शन करणार याकडे लक्ष।